Welcome to free online classes of physics with Lambot sir. Let us learn the concept mean free path. So we know that while studying the assumptions of kinetic theory of gases, the molecular motion, the molecules of gas are always in the state of random motion. And in that random motion, that molecules are moving in all possible directions with all possible velocities. And that state of that molecular motion is called molecular charge. So these molecules of gas are uniformly dispersed throughout the volume of gas. म्हणजे जर एखाद्या कंटेनरमध्ये तुम्ही गॅस प्लेस केला तर त्या कंटेनरचा व्हॉल्यूम म्हणजे त्या गॅसचा व्हॉल्यूम असं आपण समजतो. तर ह्या गॅसच्या व्हॉल्यूम मध्ये हे जे गॅस मॉलिक्युल्स आहेत that gas molecules are uniformly spread, uniformly dispersed, and at the same time that gas molecules are executing a random motion. Random motion means they are moving in all possible directions with all possible velocities. हे युनिफॉर्म डिस्पर्शन जे आहे, डिस्पर्स झालेले आहे जे गॅस मॉलिक्यूल आणि त्यांची रॅन्डम मोशन एक्सप्लेन करणारा आपण हा व्हिडिओ रेफर करू. So dear students, if you see the video clearly, you can observe that the molecules of that gas are uniformly dispersed throughout the volume of the gas. म्हणजे हा पूर्ण कंटेनर जर तुम्ही विचार केलात तर त्या कंटेनरचा व्हॉल्यूम म्हणजे गॅसचा व्हॉल्यूम आणि त्या व्हॉल्यूम थ्रू molecules are uniformly dispersed. At the same time, that molecules are executing random motion. They are moving in all directions with all possible velocities. आणि इथं हे जे एरो दाखवलेलं आहे त्या एरोचं मिनिंग असं की ज्यावेळी एखाद्या मोलिक्युलचं कोलिजन दुसऱ्या बरोबर होतं ऍट दॅट इन्स्टंट मोलिक्युलची व्हेलॉसिटी चेंज होते इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आणि इथं जो तुम्हाला ह्या एरोचा हेड टाइम टू टाइम डायरेक्शन बदलणारी दाखवतो. ती डायरेक्शन बदलेल म्हणजे ज्या इन्स्टंटला तो कोलाइड होतो त्यावेळेला त्या मोलिक्युलची व्हेलॉसिटी चेंजेस both in magnitude and direction. So when molecules of the gas collides with each other or also with the walls of container, what happens? There is change in magnitude and direction of velocity. म्हणजे गॅस मोलिक्युलचे कोलिजन्स विथ इच अदर होतात अँड ऑल्सो विथ द वॉल्स ऑफ कंटेनर. मग कोणत्याही कोलिजन मध्ये त्या मोलिक्युलची व्हेलॉसिटी चेंज होते इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. हे आपण इथं ह्या एरोच्या हेडवरून समजावून घेऊ शकता. And between any two successive collision, gas molecule travels along straight line with uniform velocity. आता ते एक्सप्लेन करून घेण्यासाठी आपण हा सेकंड डायग्राम ऑब्झर्व करूया. ह्या डायग्राम मध्ये नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आपण रेड कलरनं दाखवलेले आहेत आणि एकच गॅस मॉलिक्यूल आपण साधारणतः ब्ल्यू कलरनं इथं दाखवतोय. मिनिंग असं आहे की ऍट द इन्स्टंट these gas molecules which are red in color are supposed to be at rest. म्हणजे stand in position मध्ये आहेत. And only one molecule is allowed to move. म्हणजे एकाच मोलिक्युलला त्याचे रॅन्डम मोशन परफॉर्म करायला अलाउ केलेलं आहे. रिमेनिंग मोलिक्युल्स आर अज्युम्ड टू बी ऍट रेस्ट. आणि एका गॅस मोलिक्युलची ही मोशन आपण जे ऑब्झर्व करतोय ती तुम्हाला इथं दाखवलेली आहे. समजा तो गॅस मोलिक्युलनं त्याची मोशन इथून स्टार्ट केली तर सुरुवातीला तो या मोलिक्युलवर इथे कोलाइड झाला होता आणि ज्या इन्स्टंटला कोलाइड होतो त्या इन्स्टंटला त्याच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदललेली आहे, मॅग्निट्यूड पण बदलणार आणि तो आता सेकंड कोलिजन याच्या बरोबर परफॉर्म करतोय, थर्ड कोलिजन या मोलिक्युल बरोबर, पुन्हा फोर्थ कोलिजन याच्या बरोबर, सिक्स्थ, सेव्हन्थ, एट, 9, 10, 11, 12 नंबर ऑफ, आणि इकडे तो आता त्या वॉल बरोबर कोलाइड व्हायला निघालेला आहे. Isn't it? So in this way the molecules of that gas are performing random motion, and due to their random motion the molecules are constantly colliding with each other and also with the walls of container. आणि त्या कोलिजन होत असताना बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, जसं आपण या तिसऱ्या पॉइंट मध्ये लिहिलेलं आहे, बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह कोलिजन्स a molecule travels in a straight line but with constant velocity. मग ह्या डायग्राम मध्ये
हे फर्स्ट कोलिजन आहे, हे सेकंड कोलिजन आहे. ही दोन सक्सेसिव्ह कोलिजन झालेले आहेत आणि या दोन सक्सेसिव्ह कोलिजनच्या बिटवीन गॅस मॉलिक्यूल इज ट्रॅव्हलिंग अलॉंग स्ट्रेट लाईन आणि या स्ट्रेट लाईनवर त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. अशा नंबर ऑफ तुम्हाला स्ट्रेट लाईन इथे मिळतील बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. आणि आपण अझम्पशन्स मध्ये माहिती करून घेतलं की डिस्टन्स कव्हर्ड बाय गॅस मॉलिक्यूल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इज फ्री पाथ. मग या डायग्राम वरून जर तुम्ही ऑब्झर्व करायचा प्रयत्न केला तर इथं हा फर्स्ट फ्री पाथ, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, जर तुम्ही त्या फ्री पाथची लेंथ कम्पेअर केलात तर फ्री पाथच्या लेंथ ह्या डिफरंट आहेत. इज इट इट? So let us try to study free path and their lengths on the next slide. So what is the definition of free path? Distance traveled by gas molecule between the two successive collisions is called as a free path. आता हे आणखी एका डायग्रामला समजावून घेऊ आपण. इथं नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आपण दाखवलेले आहेत आणि हा सिंगल गॅस मॉलिक्यूल मोशन मध्ये कन्सिडर केलाय आणि रिमेनिंग गॅस मॉलिक्युल्स आर टेम्पररी ऍट दॅट रेस्ट पोझिशनला आहेत बाकीचे सगळे गॅस मॉलिक्यूल अँड ओनली वन दिस मॉलिक्यूल, दिस वन इज अज्युम टू बी इन मोशन. मग पाहू शकता तुम्ही, तो सुरुवातीला ह्या मॉलिक्यूल बरोबर कोलाइड होतोय, त्यानंतर इथं कोलाइड होतोय. ही त्याची दोन सक्सेसिव्ह कोलिजन्स. या दोन सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये त्यानं जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते स्ट्रेट आहे. इट इज ट्रॅव्हलिंग अलॉंग स्ट्रेट लाईन आणि या स्ट्रेट लाईन वर त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. मग हे जे डिस्टन्स आहे दोन सक्सेसिव्ह कोलिजन मधलं ते डिस्टन्स म्हणजे फ्री पाथ. आता इथं दिस वन इज द फ्री पाथ, दिस वन इज द फ्री पाथ, दिस इज ऑल्सो फ्री पाथ, दिस इज ऑल्सो फ्री पाथ. लेंथ ऑफ द फ्री पाथ आर डिफरंट आणि फ्री पाथच्या लेंथ डिफरंट असल्यामुळं वी आर डिफायनिंग मीन फ्री पाथ. म्हणजे मीन फ्री पाथ डिफाइन करायची गरज काय आली लक्षात आलं का? बिकॉज लेंथ्स ऑफ द फ्री पाथ आर डिफरंट. That's why it is necessary to define mean free path. Then what is the definition of mean free path? Mean free path is defined as average distance covered by the gas molecule between two successive collisions. म्हणजे इथं टू सक्सेसिव्ह कोलिजन्स होत असताना त्याने डिस्टन्स कव्हर केलेला आहे, बरीच डिस्टन्स कव्हर केलेली आहे. त्याचं अवरेज डिस्टन्स इज कॉल्ड एज मीन फ्री पाथ. आणि त्या मीन फ्री पाथचं एक्सप्रेशन आपण फाइंड आउट करायला निघालोय, पण त्यासाठी आपण ही डायग्राम रेफर करणार आहोत. इन दिस डायग्राम अ सिंगल गॅस मॉलिक्यूल, इथं तो गॅस मॉलिक्यूल होता, इथून त्यानं मोशन स्टार्ट केली, याच्या बरोबर कोलाइड झाला, नंतर याच्या बरोबर कोलाइड झाला. हा फ्री पाथची लेंथ लॅम्बडा 1 ड्युरिंग दिस टू सक्सेसिव्ह कोलिजन. लॅम्बडा 2 ही फ्री पाथची लेंथ आहे. लॅम्बडा 3 ही देखील फ्री पाथची लेंथ आहे. लॅम्बडा 4 फ्री पाथची लेंथ. लॅम्बडा 5 लेंथ ऑफ फ्री पाथ. लॅम्बडा 6 लेंथ ऑफ फ्री पाथ. असं लॅम्बडा 7 लॅम्बडा n मिळेल. म्हणजे n नंबर ऑफ कोलिजन्स समजा त्या गॅस मॉलिक्यूलनं परफॉर्म केली, देन यू विल गेट n नंबर ऑफ फ्री पाथ्स. आणि यावरून average distance covered by gas molecule between two successive collisions आपण फाइंड आउट करू शकतो. So let us try to find the expression for mean free path. आणि हे एक्सप्रेशन मीन फ्री पाथचं आपण लॅम्बडा या लेटरनं डिनोट करणार आहोत. लॅम्बडा वेव्हलेंथ ऑफ लाईट किंवा वेव्हलेंथ ऑफ वेव्ह डिनोट करण्यासाठी यूज केला, पण इथं तो सिम्बॉल मीन फ्री पाथ डिनोट करण्यासाठी यूज करतोय. सो इफ lambda 1, lambda 2, lambda 3 and so on up to lambda n are the length of free paths during the n number of collisions. म्हणजे n number of collisions होतात गॅस मॉलिक्यूलची आणि त्यावेळी त्यानं जे काही फ्री पाथ कव्हर केलेले आहेत, ट्रॅव्हल केलेले आहेत, त्याच्या लेंथ आपण इथं लिहिलेले आहे. आणि या सगळ्या लेंथची ऍडिशन केलात तर मिळेल तुम्हाला टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय गॅस मॉलिक्यूल ड्युरिंग द n number of collision. ते आपण S म्हणून लिहूया. S is the total distance covered by gas molecule during n number of collisions. आणि यावरून या फ्री पाथच्या लेंथ वरून एव्हरेज लेंथ काढू शकतो आपण. देन मीन फ्री पाथ लॅम्बडा इक्वल टू एव्हरेज डिस्टन्स कव्हर्ड बाय गॅस मॉलिक्यूल बिटवीन
टू सक्सेसिव्ह कोलिजन्स ह्या पद्धतीने घेतलं जातं. These are the addition of the length of free paths divided by number of collisions. मग लेंथ ऑफ फ्री पाथची ऍडिशन केली तर तुम्हाला टोटल डिस्टन्स कव्हर्ड बाय गॅस मॉलिक्यूल मिळेल डिवायडेड बाय नंबर ऑफ collisions n number of collisions. So this is expression for mean free path from that diagram. म्हणजे हे थेरॉटिकल एक्सप्रेशन झालं. आणि आपल्याला माहिती आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस डेव्हलप करणारे दोन सायंटिस्ट आहेत आर क्लाउसिस आणि मॅक्सवेल. जे सी मॅक्सवेल ह्या दोघांनी कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस जर्मन फिजिस्ट आहे डेव्हलप केलेला आहे. त्यातील मॅक्सवेलने एक फॉर्म्युला दिलेला आहे मीन फ्री पाथ. मॅक्सवेल ऑन द बेसिस ऑफ लॉ ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ व्हेलॉसिटीज कॅल्क्युलेटेड द मीन फ्री पाथ आणि त्या मीन फ्री पाथचा फॉर्म्युला तुम्हाला या पद्धतीने मिळालेला आहे. and that was derived by Maxwell on the basis of what? Law of distribution of velocities. So this is the expression for mean free path given by the Maxwell and that is based upon law of distribution of velocities. आता या एक्सप्रेशन मध्ये तुमच्या लक्षात येईल this d is the molecular diameter and that nv is the molecular density. मग लक्षात आलं तुमच्या मीन फ्री पाथ आणि स्क्वेअर ऑफ डायमीटर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. मीन फ्री पाथ आणि मोलेक्युलर डेन्सिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. या फॉर्म्युल्यामध्ये d is what? Molecular diameter and v n upon v molecular density that is number of molecules per unit volume. हे जे nv आहे ना मुलांनो हे nv कसं लिहिलं जातं पहा. मोलेक्युलर डेन्सिटी कशी लिहिली जाते नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ गॅस. ओके पण आणखी एका पद्धतीने लिहिली जाते रो अपॉन एम. आता हे कसं लिहिलं जातं जरा बघा. हे रो म्हणजे डेन्सिटी ऑफ गॅस आणि एम म्हणजे मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल. हा फॉर्म्युला कसा आला म्हणजे मोलेक्युलर डेन्सिटी एन अपॉन व्ही लिहिणं आपल्याला माहिती होतं पण डेन्सिटी अपॉन मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल हे कसं लिहायचं पहा. त्यासाठी सिन्स डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आणि गॅसचा जे मास आहे ते मास म्हणजे एका गॅस मॉलिक्यूलचं मास मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल्स. आणि या फॉर्म्युल्यावरून एन अपॉन व्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे जे एम आहे ना त्या एम न या डेन्सिटीला डिवाइड करा म्हणजे रो अपॉन एम. सो वी आर गेटिंग रो अपॉन एम इक्वल टू एन अपॉन व्ही विच इज नथिंग बट एन व्ही मोलेक्युलर डायमीटर सॉरी मोलेक्युलर डेन्सिटी. सो वेअर rho is the density of gas and m is the mass of single gas molecule. म्हणजे इक्वेशन 2 जे मॅक्सवेलने फॉर्म्युला प्रोव्हाइड केलेला आहे ऑन द बेसिस ऑफ लॉ ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ व्हेलॉसिटीज त्या फॉर्म्युल्यामध्ये मोलेक्युलर डेन्सिटीच्या ठिकाणी आपण काय सबस्टिट्यूट करणार रो अपॉन एम. सो इक्वेशन 2 बिकम्स इक्वेशन 2 मध्ये चेंज होईल. इथं मोलेक्युलर डेन्सिटी होती त्याच्या ठिकाणी तुम्ही रो अपॉन एम लिहिलात m न्यूमरेटरला निघून गेला. सो दिस इज सेकंड फॉर्म्युला फॉर द मीन फ्री पाथ गिवन बाय द मॅक्सवेल. म्हणजे त्या मॅक्सवेलनं दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त हा चेंज केला. मोलेक्युलर डेन्सिटी ऐवजी आपण डेन्सिटी अपॉन मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल सबस्टिट्यूट केला. नाउ दिस मोलेक्युलर डेन्सिटी कॅन ऑल्सो बी रिटर्न लाईक दिस. मोलेक्युलर डेन्सिटी इक्वल टू एन अपॉन व्ही माहिती आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम इक्वल टू पी अपॉन केबीटी. हा फॉर्म्युला लिहिताना आपण आयडियल गॅस इक्वेशनचा जो फॉर्म आपण स्टडी केला अगोदर पीव्ही इक्वल टू एन केबीटी त्याचा यूज केलाय. पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये पीव्ही इक्वल टू एन केबीटी. यावरून मोलेक्युलर डेन्सिटी आपण या पद्धतीने लिहू शकतो. आता इथं ही जी एनव्ही ची व्हॅल्यू आहे ती पुन्हा एकदा या फॉर्म्युल्यामध्ये इथं एनव्ही मध्ये पी म्हणजे प्रेशर ऑफ द गॅस, केबी म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आणि टी इज व्हॉट ऍब्सोल्यूट टेम्परेचर. सो इन दिस केस आपण एनव्ही ची व्हॅल्यू पी अपॉन केबीटी जर सबस्टिट्यूट केली तर इथं एनव्ही च्या ठिकाणी तुम्हाला लिहिता येईल पी आणि केबीटी डिनॉमिनेटरला ते न्यूमरेटरला निघून जाईल. सो इक्वेशन 3 न म्हणता याला इक्वेशन 2 च म्हणायला पाहिजे. इक्वेशन 2 बिकम्स म्हणजे मॅक्सवेलने जे सुरुवातीला इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशन मध्ये इथं मोलेक्युलर डेन्सिटी होती त्या मोलेक्युलर डेन्सिटी ठिकाणी
तुम्ही P upon KBT सबस्टिट्यूट केला. KBT न्यूमरेटरला गेल्यामुळं P remains in the denominator. So in this way we got expressions for mean free path, आणि त्या एक्सप्रेशन वरून आपण काही कन्क्लुजन करू शकतो. From equation 1 what we can write? आता ऍक्च्युली इक्वेशन 1 म्हणजे इथं मॅक्सवेलनं दिलेलं ते इक्वेशन म्हणजे इक्वेशन 2 इथं. मीन फ्री पाथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ मोलेक्युलर डायमीटर. तो तुम्हाला इथं पण दिसतो. मीन फ्री पाथ is inversely proportional to square of the molecular diameter. मग याचा मीनिंग काय होतो? स्मॉलर द डायमीटर ऑफ मोलेक्युल, म्हणजे जेवढी मोलेक्युलची साईज स्मॉल असेल तेवढी फ्री पाथ लार्ज असेल, आणि जेवढा फ्री पाथ लार्ज तेवढा चान्स ऑफ मोलेक्युलर कोलिजन कमी. त्यानंतर पहिल्या फॉर्म्युलावरून मॅक्सवेलनं सांगितलेला म्हणजे इक्वेशन 2 वरून मीन फ्री पाथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू number of molecules per unit volume of gas. म्हणजे mean free path is inversely proportional to molecular density, isn't it? After that, from equation 3 म्हणजे मॅक्सवेलचा जो फॉर्म्युला आपण बदलला, ज्यामध्ये मोलेक्युलर डेन्सिटीच्या ऐवजी आपण रो अपॉन एफ सबस्टिट्यूट केलं, त्या इक्वेशन वरून mean free path is inversely proportional to density of gas. And from equation 4, ह्या इक्वेशन 4 वरून आपल्याला काय सांगता येतं? मीन फ्री पाथ is directly proportional to absolute temperature, isn't it? And mean free path is inversely proportional to pressure of the gas. असे number of conclusions आपण फाइंड आउट करू शकतो फ्रॉम द एक्सप्रेशन फॉर मीन फ्री पाथ. आता जर मीन फ्री पाथ असेल म्हणजे डिस्टन्स असेल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन, तर या मीन फ्री पाथचं SI युनिट मीटर असणार आणि डायमेन्शन्स पण लेंथ साठीच असणार आहे. सो इन दिस वे वी स्टडी द कन्सेप्ट ऑफ मीन फ्री पाथ. सो लेट अस लर्न 3 more basic definitions. First one is the mean speed, mean square speed आणि रूट मीन स्क्वेअर स्पीड. कुणाची? गॅस मॉलिक्युलची. तर असं समजूया आपण एखाद्या कंटेनर मध्ये गॅस इन्क्लोज केलेला आहात, and that gas consists of n number of molecules having the speeds v1, v2, v3, vn respectively. म्हणजे गॅस जो कन्सिडर केलाय आपण एखाद्या कंटेनर मध्ये, त्या गॅस मॉलिक्युलच्या स्पीड्स आपण विचारात घेतलेले आहे, आणि नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स n आहे. n इज द नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स. मग आपल्याला माहिती आहे की गॅस मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन द स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. त्यामुळे कोणत्याही गॅस मॉलिक्युलचं स्पीड सेम असत नाही. कोलिजन झालं की त्याची व्हेलॉसिटी चेंजेस बोथ इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्यामुळं रॅन्डम मोशन गॅस मॉलिक्युलच्या होत असल्यामुळं वी आर डिफाइनिंग हिअर 3 डिफरंट स्पीड्स ऑफ द गॅस मॉलिक्युल्स. लेट अस डिफाइन मीन स्पीड, किंवा त्याला ऍव्हरेज स्पीड पण म्हटलं जातं, ऑफ गॅस मॉलिक्युल, आणि डिनोट करण्यासाठी आपण व्ही बार हा सिम्बॉल यूज करतोय. ह्याची डेफिनेशन कशी येईल पहा. It is defined as the average velocity of all the molecules of gas. एकदम सोपी डेफिनेशन. Average velocity of all the molecules of gas. आता आपल्याकडे किती गॅसचे मॉलिक्युल्स आहेत? n. आणि प्रत्येक मॉलिक्युलची व्हेलॉसिटी आपल्या समोर आहे. मग यावरून ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला कसा लिहिता येईल पहा. ऍव्हरेज व्हेलॉसिटी v बार किंवा मीन व्हेलॉसिटी v बार इक्वल टू सम ऑफ velocities of all the molecules of gas divided by number of gas molecules. आणि हे ऍव्हरेज स्पीड किंवा मीन स्पीड मीटर पर सेकंड मध्ये तुम्ही मेजर करू शकता. सेकंड डेफिनेशन मीन स्क्वेअर स्पीड. आता या डेफिनेशनच्या नावामध्येच त्याचा फॉर्म्युला पण तयार होतो. प्रत्येक गॅस मॉलिक्युलच्या स्पीडचा स्क्वेअर करायचा आणि त्याची मीन व्हॅल्यू घ्यायची. Isn't it? मीन स्क्वेअर स्पीड म्हणजे मीन ऑफ स्क्वेअर ऑफ velocities ऑफ ऑल द molecules ऑफ गॅस इज द मीन स्क्वेअर velocity. आणि मीन स्क्वेअर velocity डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल यूज करताय v बार स्क्वेअर. इट्स डेफिनेशन, इट इज डिफाइन्ड ॲज average of the square of the velocities of all the molecules of gas. आणि त्याचा फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता
V bar square म्हणजे mean square velocity equal to sum of the square of velocities of all gas molecules divided by number of gas molecules. आणि याचं SI युनिट मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर असेल. आणि थर्ड डेफिनेशन जे आहे, थर्ड स्पीड जे आहे, रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्युल्स. म्हणजे काय? मीन स्क्वेअर स्पीडची स्क्वेअर रूट व्हॅल्यू. म्हणजे इथं जे तुम्हाला मीन स्क्वेअर स्पीड मिळालेलं आहे त्याच्या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू, त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्युल. त्याला डिफाईन करू आपण. रूट मीन स्क्वेअर स्पीड हे डिनोट करण्यासाठी व्ही आरएमएस, आरएमएस म्हणजे रूट मीन स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मीन स्क्वेअर velocity. Let us define this speed. It is defined as square root of mean squares of the velocities of all the molecules of gas. आणि याचा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो, that is RMS speed V RMS equal to root of V bar square म्हणजे mean square velocity ची रूट व्हॅल्यू आणि ती व्हॅल्यू तुम्ही अशा पद्धतीने फॉर्म्युल्यामध्ये लिहून ह्याचं युनिट पण मीटर पर सेकंड हे लिहिता येईल. आता हे आरएमएस स्पीडचं आणखी एक फॉर्म्युला प्रूव्ह झालेला आहे. तो नेक्स्ट डिस्कशन मध्ये तुम्हाला कळेल, पण तो फॉर्म्युला इथं आपण रेफर करू. दिस आरएमएस स्पीड ऑफ गॅस मॉलिक्यूल इज इक्वल टू √3RT अपॉन m0. m0 म्हणजे मोलर मास ऑफ द गॅस, R युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, T ॲब्सोल्यूट टेम्परेचर. हा जो मोलर मास आहे ना गॅसचा, तो आपण लिहू शकतो अवोगाड्रोज नंबर मल्टिप्लाइड बाय मास ऑफ सिंगल गॅस मॉलिक्यूल. आणि इथं R अपॉन Na अवोगाड्रोज नंबर, R अपॉन Na म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट KBT. त्यामुळे हे आरएमएस स्पीडचे डिफरंट फॉर्म्स आहेत. आरएमएस स्पीडचे डिफरंट फॉर्म्स आहेत. आफ्टर दॅट या फॉर्म्युलामध्ये MO is what? Molar mass of the gas. And molar mass of the gas is the product of Avogadro's number multiplied by mass of single gas molecules. So in this way, in this lecture, we studied one basic concept, which one? Mean free path, and three definitions for the molecular speed. Mean speed, mean square speed, and root mean square speed of the gas molecules. With this, we'll stop here. Thank you.